एकदा स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर। गोसावी काका तयार होत आहे, एखादे असं कुठं फॅशन शोला वगैरे जाण्यासारखं तयार होत आहे ते बघा। एकदम फिट अँड फायनल तयार झालेले आहे ते, गंध बिंद लावून। कुठं जायचं एवढं तयार होत आहे तुम्ही? आता तुम्ही चालले तर कुठं निघालाय? कुठं निघाले आपण? आता तुम्हाला ते सुद्धा माहिती नाही, मग कसं काय तयार झाले तुम्ही? आता तुम्ही तयार झालो तयार। बापरे, तुमचं म्हणजे आता आम्ही म्हणलं चला बाहेर जायचंय, चला स्वयंपाक करायचंय, लगेच तयार का? लगेच तयार? आपलं काय असं नाही ना, तुमची काही चॉईस आहे का नाही? आपली आता चॉईस राहिली नाही ना। म्हणजे चॉईस कधी? चॉईस 65च्या अगोदर चॉईस होती, 65 नंतर असं काही नसतं, असं काही नसतं। उलट आता तुम्ही ह्या एज मध्ये तुमच्या फरमाईश करू शकता, कारण की या एज मध्ये वेगवेगळं खाण्याची इच्छा होती, कुठे कुठे फिरायची इच्छा होती, पण तुमचं असं काहीच नाही। आम्ही चला म्हणलं की लगेच तयार। बापरे, काय खरं नाही तुमचं। हो, झालो तयार। झालं का? आवरलं का? मग आवरलं ना, माझं आवरलेलंच आहे। हे बघा अन्वित कसा खेळतोय, आणि ही काव्य पप्पांचे केस विंचरून देते इकडे। अरे काय काव्य, नीट विंचर, सगळे मुस्कटून टाकतील। काव्य पप्पा तयार झालेले होते, परत त्यांना खराब केलंस तू। आई पण तयार झाले, सगळे पप्पांची वाट बघताय। पप्पा लवकर येतच नाही, दरवेळेस लेट करता पप्पा। आता बाहेर निघालो तरी ते बरं जाऊ दे, कुठे जायचं ठरलंय का? काय पप्पा काय म्हणताय? पप्पा म्हणता तुम्ही, पप्पांचं काही नाहीये, ते म्हणता तुम्ही जिथं चला म्हणता तिथं। त्यांना म्हणा मग घरीच आम्ही करतो छान मस्त। घरी नको पप्पा, ओ पप्पा इकडे या, आई काय म्हणताय बघा। बास काव्या, बास। आले का? ते बघा अजून येत नाही येत ते। आवाज दे बाबांना, बाबांना आवाज दे तू। लवकर या, लवकर या। काय मग पप्पा, काय कुठं जायचं ठरलंय? आई म्हणताय पप्पांवर सगळं डिपेंड। आता पप्पाचं डिपेंडवर नाही, आता आईचं काय डिपेंड असेल आपल्याला काय माहिती नाही। आईची इच्छा कुठे आहे? आई मी जर म्हटलं आमच्या ठिकाणी जायचं तर आई म्हणत नाही दुसरीकडे जायचं, त्याच्यामुळे मी आईची इच्छेवरच आज मी निघणार। अजिबात नाही, अजिबात नाही, तुम्ही तुमचंच म्हणणं खरं करता। नाही, माझं म्हणणं मी कधीच खरं करत नाही। नाही, ज्यावेळेस म्हणजे माझी इच्छा असली का ते खरं केलंच पाहिजे असं माझं असतं। मग तुमची आज इच्छा नाहीये का? आज माझी बरं ठीक आहे, तुम्ही घरी थांबा, आम्ही जाऊन येऊ का? तुम्ही घरी थांबा, तुमची इच्छा नाहीये? माझं घरी थांबतो। ठीक आहे, पप्पा घरी थांबणार आहे, फायनल झालं। आणि आम्ही कुठं जाणार आहे ते पण सांगते। तर आता पप्पाचं तर कॅन्सल झालेलं आहे, तर मग आम्ही अशा ठिकाणी जाऊ की पप्पांचं फेवरेट ठिकाण आहे, म्हणजे त्यांना फेवरेट डिश आहे, ते जी डिश आवडते त्या ठिकाणी आम्ही खायला जाऊ। म्हणजे आम्ही वडा रस्सा खायला जाणार, पण पप्पाला नाही घेऊन जाणार, चालेल ना? नाही पप्पा ते येणार वडा रस्सा खायला येऊ। असं नाही, आता तुम्ही कॅन्सल केलंय आमच्या सोबत। नाही आवडत मला, पण वडा रस्सा फार आवडतोय। काव्याची वेगळीच इच्छा आहे, काव्या रडतीये, काव्याला जायचं आहे। कुठे जायचंय काव्या तुला? मिसळ खायची का वडा रस्सा? कुठं जायचं? काय खायचंय? काव्याला वडापाव खायचंय, पण आमचं म्हणणं वडापाव खायचं नाहीये, आम्ही आता तिला वडा रस्सा खायला घेऊन जाणार आहे। खाणार आहे ना, म्हणून ती रडतीये। आणि या पोराचं तर वेगळंच। इकडे रे, इकडे रे, इकडे ये। तुला काय खायचंय पिल्लू? त्याला डाळ भातच खायचं राहतं दरवेळेस, आहे ना पिल्लू? वरण भात। काय खाल्लं तू? वरण भात म्हणतो तो। मग पप्पा फायनल ना? तुम्ही आता घरी थांबा, आम्ही जाऊन येतो वडा रस्सा खायला चालले तर मला यावंच लागेल। कॅन्सल केलं ना? मी जरी कॅन्सल केलं, पण आता तुम्ही म्हणे वडा रस्साच खायला जायचं, मग माझ्या तोंडाला पाणी सुटलं, त्यामुळे मला येणंच गरजेचं भाग आहे। तर बघा, आम्ही त्यांना वडा रस्सा खायला जायचं बोललं तर लगेच तयार झाले बाहेर यायचे। तर चला मग आपण वडा रस्सा खायला जाऊ, आणि त्यांच्या फेवरेट ठिकाणीच जायचंय। पंचवटी मधली त्यांना वडा रस्सा खूप आवडतो, तर मग आम्ही तिथंच जाणार आहे खायला। तर अन्वित आणि हे गेले आहे, गाडी काढली यांनी, आणि तरी आमचं आवरणं चालूच आहे। अन्वित गाडीत बसलंय, आम्ही दोघी पण तयार झालोय, पण आई पप्पांचं काय तयारी चालू आहे अजून काय माहिती, अजून ते बाहेर आले नाही। आमचं दरवेळेसचं आहे की बाहेर निघायचं म्हणलं की उशीर होतोच, आणि आता वाजले आहे 11, तर आम्ही आता थोड्या वेळात निघूच। आणि मेन म्हणजे आज अचानक ठरलं की पप्पांचा मूड नव्हता, म्हणून आम्ही प्लॅन केला।
अन्वित बघा गॉगल घालून तयार झाला आहे. फायनली सगळे आता निघाले आहे, तयार होऊन बाहेर आले. हा बघा गॉगल याचा किती शायनिंग मारतो बघा. हॅलो मन सगळ्यांना, मोठ्याने बोल हॅलो. आम्ही आलो आहे पप्पांच्या फेवरेट ठिकाणी मिसळ खायला. दरवेळेस आलो की इथं गर्दी राहतेच. पप्पा बघा वाट बघताय, नंबर लावलाय त्यांनी. आणि बघा रस्त्यावर जातोय, त्याची आजी त्याला साईडला थांब म्हणून सांगते. ऐकतच नाही तो पोरगा. अन्वितला शिक्षा दिली, तो इकडे तिकडे पळतोय तर त्याला गाडीवर बसवून दिलंय. आता अशा तऱ्हेने बसवले तो उतरूच शकणार नाही. काव्या गेली बाबांना मदत करायला, पण तिला काहीच समजत नाही काय करावं ते. परत आले रिटर्न. आम्ही गेलो फायनली वडा रस्सा खायला पप्पांच्या फेवरेट ठिकाणी. मेन म्हणजे तिथे गेल्यानंतर समजलं की खूप गर्दी आहे आणि नंबर खूप होते आणि बसायला पण एवढी जागा नव्हती. तरी आम्ही ॲडजस्ट केलं आणि वडा रस्सा खाल्ला. एक नंबर वडा रस्सा होता. आणि मेन म्हणजे काव्या न खाणारी वडा रस्सा खाल्ली, त्यामुळे आम्हाला म्हणजे खूप आवडलं वडा रस्सा. आणि पप्पा तर खूपच खुश होते. काव्याला नवरात्रीसाठी घागरा बघतोय. तिच्या चॉईसचा तिचा फेवरेट कलर मिळत नाही, त्यामुळे थोडंफार आता घ्यायला नको होय करते ती. मला येलो कलर आवडला आहे ना, पिंक आवडलाय आणि तिला ब्लॅक आवडलंय. बघूया आता कुठलं घेता येईल ते. हे बघा काव्याला असा आवडला आहे घागरा. मला हा आवडला आहे. गोसावी काका गाडीतून कंटाळून आले. आता ह्या काय करताय दोघी इकडे बघायला. यांचं असं म्हणणं आहे की दरवेळेस तुम्ही काही ना काहीतरी घेतच राहता, त्यामुळे पटकन आवरा असं म्हणता येते. आम्ही आता घेतोय तर ते सारखे म्हणताय काय पैसे घालवता सारखे, तर थोडंफार तरी बचत करायला शिका असं म्हणता येते. पण आता तुम्हीच सांगा की आता नवरात्र आलेली आहे. आता तुम्हीच सांगा, आता नवरात्र आलेली आहे, सगळी तयारी तर करायलाच पाहिजे. मेन म्हणजे दरवेळेस आम्ही जात नाही, पण ह्यावेळेस आम्ही ठरवलं आहे की नवरात्रीमध्ये आमच्या इथे एरियामध्ये पूर्ण मस्त स्टेज वगैरे डेकोरेट केलेलं राहतं. तर मग आम्ही ह्यावेळेस जाणार आहे, तर मग त्याची तयारी आम्ही करणारच ना. पण पप्पा म्हणताय की तुम्ही पैसे का घालवताय. आता आम्ही सगळे आलो हे एक्झिबिशन मध्ये. धूप बघताय हे. कोणाला खरेदी करतोय पप्पांना नाही माहिती. पप्पा गेले पुढे, बघू. मम्मीला बसतील का पण. पप्पा आले तर परत बडबड करतील, त्यामुळे पप्पांना पुढे पाठवून दिलंय आम्ही. वडवड करायलाच बसतील आता घरी. पॅन्ट अशी घेऊ का साधे घेऊ. कोणती घेतली. डेली वापरायला
हे बघा आता घेतलं. यांची बार्गेनिंग चालू. नहीं देने का हो तो दो, नहीं तो नहीं. हम जबरदस्ती तो नहीं करते हैं. देने के लिए बैठा हूँ मैं कहाँ देने बोल रहा हूँ. इसका नहीं. हे बघा गोसावी काका इथं बसले कंटाळून. आम्हाला कंटाळले मेन म्हणजे ते. अन्वित आम्हाला मदत करतोय सामान उचलायला. कोण 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 ते पप्पा नाही निघतच नाही किती वेळ. आयुष्यात कधी इकडं घंटी घ्यायची आम्हाला. घंटी बघताय आई. गड्ढा खूप छोटा. मला पुढे पाठवून दिले आणि पप्पा कुठे गेले काय माहिती. काही दिसतच नाहीये कुठे. नाही ना कुठंच नाही दिसत आहे ना. आपण बाबांना शोधतोय. फायनली आमची शॉपिंग झाली आहे आणि गोसावी काकांना आम्ही टेन्शन दिलं आहे आणि ते आम्हाला सारखे म्हणायचे की बाबा तुम्ही किती शॉपिंग करता आणि किती पैसे घालवता, एवढा खर्च नका करू असं म्हणायचे आम्हाला. पण ठीक आहे चला आम्ही तरी पण शॉपिंग केली आणि घरी आलो. आणि मेन म्हणजे नवरात्र जवळ आली आहे त्यामुळे काव्याला घागरा घेतला आणि थोडीफार आमची पण खरेदी केली आहे आणि घरात लागणारं थोडंफार साहित्य पण घेतलं आहे. तरी अशा प्रकारे आमची शॉपिंग संपली आहे आणि आम्ही आता निघालो आहे घरी. तर घरी जात आहोत आम्ही आणि घरी जाता जाता मस्त निसर्गाचा अनुभव घेत चाललो आहे कारण की पावसाचं खूप छान वातावरण झालं. तर आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या आणि असेच आमच्यासोबत राहा. धन्यवाद.